इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी। आज आपण डिग्री या उपघटकावर काही सराव प्रश्न आणि सॅम्पल क्वेश्चन्स पाहणार आहोत। तर पहिल्यांदा प्रश्न पाहण्याआधी आपण डिग्री म्हणजे काय हे पाहूयात। तर डिग्रीला मराठीत तरतम भाव असे म्हणतात। डिग्री म्हणजेच काय? तरतम भाव। डिग्री ऑफ कंपॅरिझनचे मुख्यतः 3 प्रकार आहेत: पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री। आता पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये बघा, जे विशेषण असते ते मूळ रूपामध्ये असतं आणि तुलना केलेली नसते यामध्ये। उदाहरणार्थ पहा, सांगली इज अ बिग सिटी। तर हे साधं सरळ वाक्य आहे, याच्यामध्ये तुलना केलेली नाही। कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये 2 व्यक्ती किंवा वस्तू यांची तुलना केलेली असते आणि जे मूळ विशेषण असतं त्याला ER किंवा मोर जोडलेला असतो यामध्ये। सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये 2 पेक्षा अधिक वस्तूंमध्ये सर्वश्रेष्ठ याची तुलना केली जाते आणि जे विशेषण आहे त्याला EST किंवा मोस्ट हा प्रत्यय जोडलेला असतो। या ठिकाणी काही विशेषणाची रूपं आपल्याला दिलेली आहे पहा, पॉझिटिव्हमध्ये, कंपॅरेटिव्हमध्ये आणि सुपरलेटिव्हमध्ये। ज्याप्रमाणे स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट आहे, असे बरेचसे शब्द या ठिकाणी आहेत पहा। प्रिटी, प्रिटियर, प्रिटिएस्ट। या ठिकाणी ब्युटिफुलला मोर लागलेला आहे कंपॅरेटिव्हमध्ये आणि सुपरलेटिव्हमध्ये मोस्ट लागलेले आहे। याप्रमाणे बरेचसे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, डिग्री या भागावर मी बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत, त्यामध्ये डिटेल माहिती सांगितलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर त्याचा तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी चांगलाच उपयोग होईल। आता आपण काही सॅम्पल क्वेश्चन्स पाहूयात। चूज करेक्ट ऑप्शन। या ठिकाणी पहा, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह डिग्रीचे 3 प्रकार दिलेले आहेत आणि या ठिकाणी ओल्ड विशेषण आहे। सुपरलेटिव्ह मधलं ओल्डेस्ट EST लागलेलं दिलेलं आहे। कंपॅरेटिव्ह मध्ये आपल्याला शोधायचं आहे, तर कंपॅरेटिव्ह मध्ये ER प्रत्यय लागतो, म्हणजे या ठिकाणी ओल्डर येणार। ओल्ड, ओल्डर, ओल्डेस्ट। द सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म ऑफ कट डॅश। तर कटचं तिन्ही ह्याच्यामध्ये तेच रूप होतं, कट, कट, कट। त्यामुळं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कोणता फॉर्म येणार? कटच येणार। इफ स्मॉल, स्मॉलेस्ट, देन हॉट, या ठिकाणी हॉटेस्ट येणार। पर्याय क्रमांक 2 आहे पहा, HOTTEST। आयडेंटिफाय डिग्री ऑफ कंपॅरिझन। मुंबई इज द बिगेस्ट सिटी ऑफ इंडिया। तर या ठिकाणी पहा, EST प्रत्यय लागलेला आहे विशेषणाला, त्यामुळे ही कोणती डिग्री येणार आहे? तर सुपरलेटिव्ह डिग्री येणार आहे। फाइंड आउट पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म ऑफ फॉलोइंग सेंटेन्स। अयोध्या इज मोर एन्शियंट दॅन एनी अदर सिटी ऑफ इंडिया। या ठिकाणी पर्याय पहा, अयोध्या इज द मोस्ट एन्शियंट सिटी ऑफ इंडिया। नो अदर सिटी ऑफ इंडिया इज ॲज एन्शियंट ॲज अयोध्या। अयोध्या इज मोर एन्शियंट सिटी ऑफ इंडिया, नन। तर या ठिकाणी पहा, आपल्याला काय म्हणलेलं आहे? पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म आपल्याला शोधायचा आहे। तर या ठिकाणी नो अदर सिटी ऑफ इंडिया इज ॲज एन्शियंट ॲज अयोध्या, हे पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न 6 पहा, आयडेंटिफाय डिग्री ऑफ कंपॅरिझन। ही इज बेटर दॅन यू। तर या ठिकाणी विशेषणाला ER प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे। व्हॉट इज द पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म ऑफ वर्स्ट। तर वर्स्ट या शब्दाचा आपल्याला, विशेषणाचा आपल्याला पॉझिटिव्ह फॉर्म कोणता आहे पाहायचंय। तर या ठिकाणी बॅड हा शब्द आहे पहा, पर्याय क्रमांक 3। चूज करेक्ट ऑप्शन। पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह। पुट, पुट आणि सुपरलेटिव्ह मध्ये सुद्धा तोच फॉर्म येणार आहे। पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे PUT, पुट।